टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अत्यंत जोश आणि पारंपरिक पद्धतीने ही वारी या ठिकाणी निघालेली पाहायला मिळते आहे। असंख्य रत्नागिरीकर जे आहेत ते या वारीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। प्रत्यक्ष पंढरपूरच्या वारीला जे लोक सहभागी होऊ शकत नाहीत अशांसाठी दरवर्षी या ठिकाणी या वारींचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि त्याच अनुषंगानं रत्नागिरीमध्ये या वारीचं आयोजन केलं जात आहे। वारकरी भाविक पारंपरिक वेशभूषेमध्ये या ठिकाणी टाळ मृदुंग आणि पताका घेऊन सहभागी झालेले पाहायला मिळतात। विठ्ठलाच्या नामघोषानं या ठिकाणी सगळेच जे वारकरी आहेत या वारीमध्ये सहभागी झालेले ते तल्लीन झालेले पाहायला मिळतात। विठ्ठलाच्या नामघोषानं सध्या रत्नागिरी देखील या ठिकाणी दुमदुमलेली पाहायला मिळते आहे। या वारीमध्ये सध्या फेर धरलेला पाहायला मिळतोय आणि विठू माऊलीचा जयघोष या निमित्तानं होताना पाहायला मिळतो आहे। खऱ्या अर्थानं एक भक्तिमय वातावरण आज या ठिकाणी आषाढी वारीच्या निमित्तानं या ठिकाणी झालेलं पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येनं पारंपरिक जे वेशभूषा करून देखील या ठिकाणी अनेक भाविक जे आहेत ते या वारीमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात। आषाढी वारीच्या निमित्तानं या वारकऱ्यांनी विठ्ठलाचा नामघोष जो आहे तो या ठिकाणी सुरू केलेला पाहायला मिळतोय। एकंदरीत जर बघितलं तर रत्नागिरीमध्ये मारुती मंदिरपासून विठ्ठल मंदिरापर्यंत ही वारी या ठिकाणी जाणार आहे। पारंपरिक वेशभूषेमध्ये सुद्धा महिला या ठिकाणी आलेल्या पाहायला मिळतात। जर बघितलं तर शक्ती मंदिर ते भक्ती मंदिर असा हा सोहळा या ठिकाणी रंगलेला पाहायला मिळतो आहे। आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर या वारीमध्ये सहभागी झालेल्या वारकऱ्यांची एवढीच आशा असेल, आषाढी कार्तिकी एकादशीला भक्तजन येती तुझ्या दर्शनाला, निरोप माझा जाऊन सांगा या विठुरायाला, दर्शन दे रे विठुराया, दर्शन दे रे विठुराया। कॅमेरामन समीत गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।